तो सम्मा संबुद्धस्स. सर्व उपासक उपासिका मित्रमंडळी, आजचा विषय खरा तर मी वेगळा विषय घेणार होतो, परंतु माटे सरांनी मला तो आजचा विषय वेगळ्या प्रकारे मांडा असं म्हटलेलं आहे. हे आजचा विषय सती म्हणजे जागरूकता हा जीवनाचा आधार आहे, अशा प्रकारचा विषय आहे. तर या ठिकाणी सती म्हणजे काय आणि ही सती जीवनाचा आधार कसा होऊ शकते, त्याच्यासाठी आपण काय करावं लागतं, वगैरे वगैरे आजच्या विषयामध्ये आहे ते. आणि ते सतीमध्ये राहिल्यामुळं, सती म्हणजे जागरूकता. सती संप्रजन्य हा शब्द आपल्याला बऱ्याच वेळेस विपश्यना करत असताना गोयंका गुरुजीच्या मुखातून बाहेर पडेला आणि समजावून सांगत असताना आपल्याला ते माहित आहे. तर सती संप्रजन्य ह्या शब्दाचा आपण थोडा अर्थ समजून घेऊ. त्याच्यापूर्वी मागच्या ह्याच्यामध्ये मागच्या लेक्चरमध्ये गेल्या तारखेला मागे मी सती म्हणजे काय याची व्याख्या आपल्याला सांगितलेली आहे. सती म्हणजे कसं असते ते सांगितलेलं आहे. परंतु हे आपण बरेच लोक प्रज्ञावान बघतो, काही मंद बुद्धीचे बघतो, काही चाणाक्ष बुद्धीचे बघतो. अनेक माणसाचे प्रवृत्ती वेगवेगळ्या असतात, अनेक प्रकारच्या व्यक्तिमत्व आढळतात. तर ह्या व्यक्तिमत्व मानव म्हणून डॉक्टर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे बघत असताना, बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाकडे बघत असताना, त्यांचं जीवन आणि सामान्य लोकांचं जीवन कशा प्रकारचं असतं, त्यांच्या पुढे संकट आपल्यापेक्षा जास्त येतात, त्या संकटांना ते कशा प्रकारे तोंड देतात आणि ते तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे मोठं असं शस्त्र कोणतं आहे, तर ते शस्त्र म्हणजे सती, माइंडफुलनेस, अवेअरनेस, जागरूकता, मनाची एकाग्रता. जसं आहे तसं ऑब्झर्व करणं, जसं आहे तसं टिपणं, ही जागरूकता आहे. बुद्धाच्या काळामध्ये सती म्हणजे स्मृती, फक्त आठवणीतच ठेवणं. परंतु आठवणीतच ठेवणं हे कसं होतं, आपण जे त्रिपिटक शुद्ध रूपात आज बघत आहोत, आपण वाचत आहोत, आकलन करत आहोत, हे शुद्ध त्रिपिटक आपणाला जशाला तसं कशामुळे आलं, हेच येण्याचं कारण या ठिकाणी 3 प्रकारचे फॅक्टर्स आहेत. 4 म्हटले तरी हरकत नाही, तसे 7 फॅक्टर्स आहेत. ते मी मागच्या लेक्चरमध्ये वर्णन केलंय. प्रामुख्यानं या ठिकाणी आजचा विषय त्याला धरूनच बोलूया. आजच्या ह्या विषयामध्ये आहे ते समाधी म्हणजे एकाग्रता मनाची, आणि दुसरं आहे सती म्हणजे जागरूकता, आणि तिसरं आहे प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे विस्डम आपण इंग्लिशमध्ये त्याला म्हणू. हे कसे जागा होतात आणि ह्या तिन्हीचा आणि त्याच्याबरोबर वेदनाही जोडूया. ह्या तिन्हीचा आपणाला, चारीचा आपला कसा जीवनामध्ये आणायचा, उपयोग आणायचं काही जरूरत नाही, हे ऑटोमॅटिकच होत असतात. त्याच्याकडे आपण कशा प्रकारे निरीक्षण करून बघायचं आणि ते आपलं जीवन कसं सुखी करायचं, एवढंच आजच्या लेक्चरचं, आजच्या ह्या आजच्या दिवसाचं जे आहे प्रवचन म्हणा, लेक्चर म्हणा, त्याचा विषय असा आहे. हे झालं बॅकग्राऊंड. आता हे कसं घडतं प्रत्येक माणसाकडे, आणि एखादा माणूस बोधिसत्व कसा असतो, त्याच्या चित्ताची अवस्था कशी असते, ते कसे यशस्वी होतात प्रत्येक ठिकाणावर, याचं आपण त्याच्यामधलं गमक काय आहे हे आपल्याला बघायचं. आणि हे त्याचं गमक म्हणजे किंवा त्यांचं मध्ये इम्पॉर्टन्स का आहे त्याच्यामध्ये सतीचं, हे एक थोडं आपण विश्लेषणानं करूया. आता बघा, आपण सगळे साधक आहोत. हे साधक असताना आपण विपश्यना करतो, शरीरामधला ऑब्झर्व करतो, म्हणजे अंतर आणि बाह्य ह्या जगामध्ये राहत असताना, वावरत असताना अनेक प्रकारचे आघात आपल्या मनावर आणि शरीरावर होत असतात. हे आपण विसरून जात असतो, त्याच्याकडे आपण लक्ष करत नाहीत, आपण जागरूक नसतो त्याच्यामध्ये. जे व्हालंय ते कशामुळे व्हालंय, देवामुळे झालं, दुसऱ्यामुळे झालं, आपण दुसऱ्यावर ठपका ठेवतो आणि त्याच्यातून मोकळं होतो. म्हणून मात्र आपण जागरूकतेनं त्याचे कारण आपण शोधत नाहीत. हे कारण कसे शोधायचे, काय करायचं, याच्यासाठी हे समाधी मार्ग जे सांगितला, विपश्यना आणि आनापान हे 2 भाग आहेत. आनापानला समत म्हणतात आणि विपश्यनेला विपश्यना म्हणजे इनसाइट मेडिटेशन, आतलं ध्यान, म्हणजे आपल्या शरीराला हे सगळं निरीक्षण करून काढायचं. तर हे कसं होतं, हे सतीचं महत्व आपण इंटरनल आणि एक्सटर्नल
सगळ्या जगाशी आपण सुसंवाद साधतो. सतीचं ह्याचं समाधी म्हणजे एकाग्रता याचं काम असतं. काय काम असतं? एकाग्र राहणं. जसं आहे तसं. त्याला इंग्लिशमध्ये वन पॉइंटेडनेस कॉन्सन्ट्रेशन असं म्हणतो. ह्या कॉन्सन्ट्रेशनचा, एकाग्रतेचा आपण जेव्हा विचार करतो, तर त्याचं एक उदाहरण घेऊन मी तुम्हाला समजावून सांगेन. एखादं बहिर्गोल भिंग घेतलं आणि ते बहिर्गोल भिंग सूर्याच्या समोर ठेवलं, सूर्याच्या प्रकाशात, तर त्याचे सगळे प्रकाशाची किरणं त्याच्यातून पास होणारे, जाणारे ते एका ठिकाणी येतात आणि ते सगळं खालचा कागद असेल किंवा वस्तू असेल, ती जाळायला लागतात, तिथं उष्णता निर्माण होते. असंच आपले चित्त एकाग्र केलं, समाधीमध्ये असेल, तर सगळे आपले निवर्ण म्हणतो, हे 5 निवर्ण त्याच्यामध्ये काम, छंद, नंतर इलविल, याच्यामध्ये काय होतं, टार्पो काय, स्लॉथ अँड टार्पोर, उदच्च कुकुच, अशा प्रकारचं, आणि विचिकित्सा, अशा प्रकारचे हे 5 प्रकारचे निवर्ण असतात. ते एकाग्रतेमुळे बहिर्गोल भिंगातून पास होणारे किरण सूर्याचे त्याला जाळून टाकतात. तसेच मनाची एकाग्रता आपली झाल्यामुळे ते कसे आपले विकार जाळून टाकतात आणि बाकीचे 10 संयोजन बाहेर काढण्यासाठी मदत करतात. मग विपश्यनेमध्ये जातो. हे सर्वसाधारण नियम आहे. इन डिटेल ते सांगायला आजचा वेळ फार कमी आहे. एखाद्याच्या शंका असेल तर आपण ते नंतर घेऊया. तर अशा प्रकारे आपण जाळून टाकल्यानंतर त्यांना अंतर्दृष्टी येते. अंतर्दृष्टी म्हणजे एखादी घटना घडत असताना तिच्याकडे आपण कशा प्रकारे बघावं, त्याच्यामध्ये आपण कसं जागरूक राहावं, असं हे ध्यान किंवा मनाची एकाग्रता. आणि ही एकाग्रता केल्यानंतर हे सगळे निवर्ण नष्ट झाल्यानंतर जे काही कसे होतात, काय होतात, ही सती त्या ठिकाणी जागरूकता म्हणजे माहिती घेते, सगळ्या नोंदी घेते आणि ते प्रज्ञेकडे पाठवते. प्रज्ञे विश्लेषण करते, त्याला जवळ घ्यायचं का काय करायचं. आपला विचार दुसरीकडे जात आहे, आपण एकाग्र नाहीत, हे प्रज्ञा सांगत आहे. अशा प्रकारचं हे मेकॅनिझम आहे आपल्या चित्ताचं, आपल्या विचाराचं, आपल्या राहणीमानाचं, व्यक्तिमत्व ठरवण्याचं. आता जेव्हा प्रज्ञेकडे जटिल प्रश्नाची माहिती दिली जाते, डाटा दिला जातो, तेव्हा प्रज्ञा त्याचं विश्लेषण करते, अचूक उत्तर आणून देते आणि चित्त त्याच्यावर काय करायचं ते डिसिजन घेत असतं. असं हे मेकॅनिझम आहे, ध्यान साधनेमधून आपल्याला कळतं. मग आता ह्याचं ॲप्लिकेशन जीवनसुखी करण्यासाठी बोधिसत्व, जे जे काही बोधिसत्व म्हणून झालेले आहेत. बोधिसत्व म्हणजे कोण आहेत? आपण डॉक्टर बाबासाहेब करांना बोधिसत्व म्हणत असतो. बोधिसत्व ह्या शब्दाचा अर्थ असा की सम्यक संबोधी प्राप्त करण्यासाठी ज्यांनी सम्यक संबोधीचे बीज आपल्या भवांगामध्ये, मनामध्ये रोपण केले तर, पेरून ठेवले तर, आणि त्याचा कालखंड असतो त्याप्रमाणे ते एक भाग वेगळा आहे. अशा रीतीने हे सगळं जे होतं, एवढे जटिल प्रश्न. हा, आता बोधिसत्वाचं चित्त म्हणून पाहिलं तर बोधिसत्वाचं चित्त हे कसं असतं? सतत सतत जागरूक असतं. आंतरिक जे काय घडतं, मनामध्ये काय घडतं, शरीरात काय घडतं, ते पण जागरूक असते. आणि समोर सभोवती काय होत असतं, जटिल प्रश्न समोर आलेले कशा प्रकारे सोडवायचे, याचा ते सतत सतत विचार करत असतात. हे बोधिसत्व तत्व प्रणाली आहे. आता दुसरी गोष्ट, बोधिसत्व जेव्हा जन्म घेत असतात, ते ठरवूनच घेतात की त्यांच्या चित्ताची अवस्था तशीच झालेली असते आणि ही जागरूकतेमधूनच असते. तर मला एखादा प्रश्न सोडवायचा आहे, असं ठरवूनच ते जन्म त्या भागामध्ये घेतात आणि सोडवतात. ही तत्व प्रणाली झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा, त्यांच्या प्रतिभेचा, त्यांच्या प्रज्ञेचा जेव्हा आपण विचार करतो, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सतत 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 जीवनामध्ये जागरूक होते. जागरूकता म्हणजे काय होतं, की बाहेर काय घडलंय, लोकांच्या समस्या काय आहेत, आणि मी आत कसा आहे, माझ्या मनाची अवस्था कशी आहे. त्यांनी त्यांचं मन कधीही तसं भडकून विनाशाच्या मार्ग जाऊ दिले नाही. जटिल प्रश्न होते, ते प्रश्न जशाला तसे जाणून घेऊन त्याच्यामधला अर्थ काढून कसा सोडवायचा, हे जागरूकतेमध्ये आणि त्यांच्या शुद्ध अशा प्रज्ञे म्हणून त्यांनी जीवनामध्ये केलं होतं. आता हे मी बाबासाहेबांनी कोणतं काम केलं, कसे कसे केले, आपल्यावर कशा प्रकारचा आपला उद्धार केला, हे सगळ्यांना माहित आहे. त्याच्याबद्दल मी काही सांगत नाही, ते सगळ्यांनाच माहित आहे. अशाच रीतीने बोधिसत्व सिद्धार्थ गौतम, सुमेध बोधीपासून सिद्धार्थ गौतम बोधिसत्व हे बुद्ध होईपर्यंत त्यांच्या जीवनात कसे संकट आले आणि ते संकट
पार करण्यासाठी ते कसे वागत होते, कसे राहत होते, या बाबतीचं यांचं चित्त जी शुद्धता होत गेली, एकाग्रता चित्ताची होत गेली, ते अनेक जन्मामध्ये काही लोकांना आता बऱ्याचशा लोकांना माहीत झालंय, माझे विद्यार्थी बरेच असतील, त्यांनाही ते माहीत झालं जन्म पुनर्जन्म म्हणजे काय. इथं अर्थानं जन्मही नाही आणि पुनर्जन्म नाही. हे फक्त परावर्तन हे चित्ताचं वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आणि त्यांच्या मनामध्ये पेरून ठेवलेले पूर्वीचे जे कर्म असतात, त्याप्रमाणे त्या मार्गानं तशा प्रकारे ते कार्य करत असतात. मनामध्ये त्यांचं इंटेन्शन कसं असतं, ते कसं करतात, त्याप्रमाणे पुढे जात असतात. बोधिसत्व सम्यक संबोधीच्या मार्गानं प्राप्त करण्याच्या मार्गानं जात असताना त्यांना अनेक प्रकारचे अडथळे आणत होते, म्हणजे ते शत्रुरूपानं राहत होते. आपणा सगळ्यांनाच माहित आहे की देवदत्त हा बुद्धाचा चुलत भाऊ होता, बुद्धाचा शत्रू होता. त्याबरोबर चीनच्या मानविका शत्रू होती, मार हे त्यांचा शत्रू होता. असे जातककथेचा अभ्यास आणि सुताचा त्रिपिटकामधला अभ्यास आपण करतो, त्यामध्ये बरेचसे शत्रू रूपाने जे आलेले असतात, जे हार्डवेअर म्हणत असतो, अशा प्रकारचे शत्रूच बुद्धाच्या बोधिसत्वाच्या जीवनामध्ये आलेले जे असतात, हे 3 प्रामुख्याने दिसत असतात. पहिला आपण भाग घेऊया देवदत्त. देवदत्त हा अनेक जन्मामध्ये राजाधिराज होता, प्रधान होता, ब्राह्मण होता, चोर, लुटेरा सगळ्या प्रकारचे अकुशल आणि कुशल कर्म केल्यामुळं त्याचे विपाक अनेक जन्मामध्ये भोगत होता. एवढंच नाही तर आवीची हेलमध्ये, आवीची नरकामध्ये ते आता सध्या आहेत. आणि यापूर्वी त्यांनी 9 घेतले आणि हे 10वं आवीचे नरकामधलं आहे. हे सगळे 4 असंख्य 1,00,000 कल्पामध्ये सिद्धार्थ गौतम बोधिसत्व असताना, म्हणजे सुमेध बोधी असताना वेगळ्या योनीमध्ये जन्म घेत होते. जे काही 24 बुद्ध झाले यांच्या अगोदरचे, त्या 24 बुद्धाच्या काळामध्ये त्यांचा जन्म असायचा. त्यावेळेस धम्म त्यांनी शिकायचा. तो धम्म शिकलेला त्यांच्या भवांगामध्ये साठवून ठेवला असायचा आणि त्या शुद्धतेनं ते जीवन जगत असायचे. मग जेव्हा वेगवेगळ्या योनीमध्ये देवदत्त जन्म घ्यायचा, चीनच्या जन्मात घ्यायची, चीनच्या कधी कधी मादी मगर व्हायची, बुद्धाचा डोळे खायची इच्छा अशी, हृदय खायची इच्छा असायची आणि देवदत्त हा नर मगर असून बुद्धाला फसवून ते खायचं असायचं. परंतु मगर असताना, चिंच्या हे असताना, हे बुद्धाला तसं दृश्य पुढे दिसलं की प्रत्येक घटनेची जागरूकतेनं ते त्याचं निरीक्षण करायचं आणि प्रज्ञा ही त्यांची विलसत राहायची आणि त्याचा अर्थ काढायचा आणि पुढच्या जीवनातला अनर्थ टळत जायचा. म्हणूनच शत्रू आपल्यासमोर असले म्हणजे खूपच चांगलं असतं असं म्हणेल मी, कारण ते आपणाला जागरूक ठेवत असतात. हे जागरूक ठेवण्यासाठी देवदत्ताच्या ऍक्टिव्हिटी त्यांनी लक्षात ठेवायच्या आणि प्रत्येक मोहिमेवर देवदत्त हा फेलच होत गेलेला आहे. परंतु काही अशा घटना आहेत ज्या ठिकाणी बोधिसत्व फेल झाले तर मात्र कधी कधी बोधिसत्वानं तो जन्म बदलण्यासाठी हे करण्यासाठी तशा प्रकारचं कदाचित देवदत्ताला संधी दिली असेल. देवदत्तांनी बोधिसत्वाला मारून खालं, जाळून खालं, शिजवून खालं वेगळ्या योनीमध्ये असताना, तरीही बोधिसत्व त्यांच्या पारमिता पूर्ण करण्यासाठी ते त्याला संधी देत होते. मात्र ह्याच देवदत्ताला बोधिसत्वाने कधीही नाकारले नाही. आता बोधिसत्वानं नाकारलं नाही म्हणजे काय, बोधिसत्वाच्या संघामध्ये आला तरी ते घ्यायचे. त्याचे इनमेट्स म्हणून जे काही वेगवेगळ्या योनीमध्ये, त्या जसं पक्ष्यांचा थवा असतो, ह्या झाडावरून त्या झाडावर उडतो, तशा प्रकारचं वेगवेगळ्या जन्मामध्ये हे सगळे लोक बोधिसत्वाच्या बरोबर राहायचे. काही अरंत झाले, काही मार्गस्थ झाले आणि काही अरंत व्हायचे राहिलेत. आता बोधिसत्वाला जे देवदत्तांनी त्रास दिला, ते त्रास बोधिसत्वाने सहन केला आणि काय करतो हे जागरूकताच म्हणून ठेवून राहिले. परंतु त्यांची जागरूकता किंवा सती जर त्या ठिकाणी बाजूला राहिली असती तर त्यांच्या हातून अनर्थ घडला असता. अनर्थ घडला म्हणजे अकुशल कर्म केले असते आणि त्या अकुशल कर्माचे विपाक म्हणून त्यांना तिथे शिक्षा भोगावी लागली असती. एवढंच नाही तर ठराविक वेळेमध्ये 4 असंख्य 1,00,000 कल्पामध्ये त्यांना सम्यक संबोधी प्राप्त करायची होती. ती सम्यक संबोधी प्राप्त करण्यास विलंब झाला असता. विलंब होणार नाही, मात्र बोधिसत्व आपल्या पारमिता पूर्ण करत असताना भवसंसार पार करून जाण्यासाठी, आपलं ध्येय गाठण्यासाठी हे बोधिसत्व
हे सतत जागरूक असून कोणत्यावर कशी ऍक्शन घ्यायची का सोडून द्यायचं, मेताभावनाच सगळी जागृत कशी ठेवायची, हे त्यांचं जीवन सुखी करण्यासाठी, सत्य जाणण्यासाठी ह्या सतीचा आणि प्रज्ञेचा, समाधीचा फार मोठा उपयोग होतो. आता माराने सुद्धा आपण महापरिनिब्बाण सूत्रामध्ये पाहतो की मार अनेक वेळा बुद्धाकडे यायचा आणि आता तुम्ही योग्य वेळ आहे, आता वेळ झाला, आता तुम्ही मरा असं म्हणून सरळ म्हणायचा तो. आता तुम्ही देहत्याग करा, आता तुम्ही जा म्हणायचं. बुद्धांनी सांगायचं, अरे हे मार, पापी मार, माझ्या शिष्यांना, माझ्या लोकांना बरंचसं काही शिकवायचंय, त्यांना प्रज्ञावान बनवायचंय असं म्हणायचं. बुद्धांनी त्यांना जाणलं की निघून जायचा. अशाच प्रकारे महापरिनिब्बाण सूत्राचा विचार केल्यानंतर बुद्ध असेच म्हणायचे, बुद्धांनी त्यांना जाणायचं आणि तेही निघून जायचा. शेवटी जेव्हा येतो, मार येतो आणि बुद्धाला सांगतो की आता वेळ झाली, तुम्ही जा. त्यावेळेस बुद्ध म्हणतात, आता पुन्हा तुला सांगायची वेळ येणार नाही. त्यांनी सम्यक संबोधानी वैशाली इथं त्यांचं महापरिनिब्बाण वैशाली या ठिकाणी व्हायचं म्हणून डिक्लेअर केलं होतं रस्त्यात जात असताना. तर अशा प्रकारचं हे सतत जागरूक राहणं, त्याच्यामधून बोधिसत्वानी हेच केलं. मग आता मी असं म्हणेल, आपली जागरूकता असली, आपण कोणत्या फेऱ्यामध्ये अडकलेलो असतो, आपण एकाच विचाराच्या प्रभावाखाली असतो आणि दुसरीकडचं काही लक्षात येत नाही. कधी कधी अशी अवस्था, एखाद्याने चिडवलं, मारलं, काही अपमान केला, तर आपण तेच मनात धरतो आणि त्याच्या पाठीमागे लागतो आणि त्याचा अनर्थ घडवून येतो. परंतु हे आपण लक्षात घेत नाही की मी आता ह्या घटनेच्याच पाठीमागे जात आहे. त्याचा अर्थ मला समजत नाही. ते फक्त आपल्या मनावर स्वार होतं. त्यावेळेस सती म्हणजे जागरूकता ही थोडी बाजूला गेली असती. जागरूक चित्त असतं त्यावेळेस असे कितीही जरी आघात आले असेल, तर त्याच्यातलं सत्य जाणतंय की अरे, माझ्यावर असं असं झाल्यामुळे मी त्याच्याच पाठीमागे लागलोय. माझ्यावर आता खूप मोठाच अनर्थ माझ्या हातून घडणार आहे. मी काहीतरी चुका करणार आहे. हे करते होतील माझ्या हातून, म्हणून तो ताबडतोब सावध राहतो आणि पुढचा अनर्थ टळत असतो. अशा अनर्थाचा विचार केला तर जीवन हे फार श्रेष्ठ आहे, मोलाचं आहे. प्रत्येकाच्या जीवनात आपलं ध्येय ठेवून आपल्याला ते साध्य करायचं असतं आणि ते साध्य करण्यासाठी मनाची शुद्धता, मनाची एकाग्रता, मनाची इक्वेनिमिटी म्हणजे समतेमध्ये मन राहणं हे फार आवश्यक आहे. आणि समतेमध्ये मन आल्यानंतर आपण चांगल्या प्रकारे योग्य असा विचार करू शकतो. परंतु समतेमध्ये नसलेलं मन विचार कसा करू शकणार आहे? सती असलेली ती माहिती त्याला कशी देणार आहे की तुझं मन आता इकडे दुसरीकडे भटकत आहे आणि त्याच्यामुळे काहीतरी अनर्थ घडेल, तू जागा हो. म्हणून अशी ही सती सतत 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 त्याला सांगत असते. परंतु ते ऐकून घेण्यासाठी मनाची तयारी पाहिजे असते. हे तयारी करण्यासाठी आपण तर अधिष्ठान त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे. मनाचा काय म्हणतात त्याला, कन्फर्मेशन करणं, मनाचा निग्रह करणं, हे या ठिकाणी महत्वाचं आहे. त्यालाच अधिष्ठान म्हणतो की मला हे करायचं नाही आणि हेच करायचं आहे. जे काही कुशल आहे तेच मला करायचं आहे, असा जेव्हा विचार करतो त्या ठिकाणी सती त्याला सतत इक्वेनिमिटी मध्ये म्हणजे समतेमध्ये ठेवती. आणि कोणतंही मन समतेमध्ये जेव्हा राहतं तेव्हा समतेमध्ये राहतं तेव्हा कोणाला तरी माईक म्यूट करायचं बरोबर होतंय कोणाच तरी प्लीज. तर अशा रीतीने मनाला समतेमध्ये ठेवणं, अधिष्ठान ठेवणं, येणाऱ्या माऱ्याकडे आपण जागरूक राहणं म्हणजे जीवन ही सती, प्रज्ञा आणि एकाग्रता म्हणजे समाधी, या तिन्हीचा मेळ घेऊन आपण जसजसं पुढे जाऊ तसतसं आपलं ध्येय संपादन करण्यासाठी अडचणी येणार नाहीत. याच्याबद्दल मी चीनच्या मानविकेनं तरी बऱ्याच केले, तर मार तर सतत असतो आणि देव ह्या तिघाची टीमच असते. वेगवेगळ्या जन्मामध्ये यांनी एकत्रित काम करून बोधिसत्वाला खूप आणि खूप त्रास दिलेला आहे. याच्याबद्दल मी आता 2 जातकथाचा थोडक्यात अर्थ सांगतो. एक आहे चूळपंथक, त्याची 55 ही कथा बरीच मोठी आहे, परंतु अतीत कथेचा विचार केला तर एका अर्थात त्याचं जे साध्य होतंय तिथं कर्माची जोड आहे. त्याच्या जागरूकतेमुळे त्याच्या हातून कुशल कर्म घडतात, पुण्याचे काम घडतात, दानाचे काम घडतात
ही बोधिसत्वाचीच एक कथा आहे. आता काय झालं होतं, एका नगरामध्ये रस्त्याला एक गरीब राहत होता. गरीब मुलगा राहत होता. आता त्याचं बॅकग्राऊंड काय असेल ते माहीत नाही. गरीब मुलगा राहत होता. ती जातक कथा आहे चूळ शेट्टी म्हणून आहे. तर ही 3 का 4 नंबरची काहीतरी जातक कथा आहे. तर ह्या जातक कथेमध्ये काय असतं, हा चूळ शेट्टी असतो त्याचं. शेट्टी म्हणजे श्रीमंत माणूस. परंतु चूळ अगदी कमी आहे. मग आता ह्या बालवयामध्ये किंवा लहान वयामध्ये त्याच्याकडे श्रीमंती नसते. अगदीच पोरका असल्यासारखा फिरायचा इकडं-तिकडं. त्याच्याकडे काहीच नसायचं. एके दिवशी रस्त्यानं जात असताना त्याला मेलेला उंदीर सापडला. बघा, एक मेलेला उंदीर, त्यानं पूर्वी केलेले कर्म आणि त्याची जागरूकता, विचार करण्याची प्रवृत्ती, विचार करण्याची प्रणाली या ठिकाणी कशाप्रकारे काम करते, हे आपण त्याचं विश्लेषण रूपाने समजून घेऊया. सती प्रत्येक ठिकाणी ती सती किंवा जागरूकता कशी कामी येते, ह्याचं एक उदाहरण, ज्वलंत उदाहरण आहे. आणि जे भिकारी आहे, की ज्याच्याकडे शून्य असं काहीतरी सगळंच हे आहे, ते मेलेल्या उंदरं टाकून पुरून टाकायचं. त्याच्यापासून अरबोपती, करोडोपती कसा होतोय, हे एक उदाहरण आहे. हा चुळशेट्टी म्हणजेच लहान मुलगा रस्त्याने जात असताना मेलेला उंदीर भेटतो आणि एक मोठे आडते असतात, दुकानदार असतात. त्या दुकानदाराकडे जाऊन सांगतो, की "हे मालिक, तुमच्याकडे मांजर असेल, माझ्याकडे हा उंदीर आहे, तिला खाण्यासाठी उंदराची आवश्यकता असते. हे तुम्ही घ्या आणि तिला खायला द्या." मग ते किती किंमत द्यायची, तर तुम्हाला काय देऊ वाटेल ते द्या म्हणून घ्यायचा. असं घेतल्यानंतर जे काही त्या काळामध्ये जे काही मिळाले असतील, 1 आणा, 2 आणे, 4 आणे काही असं म्हणूया आपण नाणी मिळाले असतील. मग त्यांनी काय घ्यायचा, हे घ्यायचा आणि एका शेतामध्ये काम करणारे मजूर रस्त्याने जात असताना उन्हातान्हातून घरी यायचे, तहान लागायची. मग ह्याचा गूळ आणि लिंबू घ्यायचं आणि पाणी घेऊन त्याचं सरबत करून त्यांना रस्त्यामध्ये द्यायचं. त्याच्यामधून त्यांचे जे काही थोडेफार मिळतील, त्याचे वाढवत, वाढवत, वाढवत जायचा. अशा रीतीने असे बरेचसे काही घटना आहेत. एके दिवशी काय झालं होतं, त्या लोकांनी म्हणायचं त्याला, की "अरे बाबा, तू आम्हाला दररोज हे प्यायला देतो स्वस्तामध्ये. तुझंच आम्ही कायम का तुझं आम्ही काय काम करावं?" तर त्यांनी त्यांना सांगायचं, की "मला योग्य वेळ आली, मी तुम्हाला ते सगळं माझं काम कसं आहे ते मी सांगेल. तुम्ही मला कशी मदत करायची ते सांगेल." अशा रीतीने त्या लोकांनी त्याला शब्द दिला होता. असंच प्रकारे पैसे हे करत असताना, जमवत असताना, एके दिवशी फार मोठं तुफान आलं आणि तुफान आल्यानंतर तिथं झाडं वगैरे ह्या बागेमध्ये पडले आणि त्याच गावात कुंभार राहत होता. त्या माळ्याकडे गेला आणि विचारलं, "वा, हे तुला कामाचे आहेत का?" "नाही," म्हणे, "माणसं आणून ते घेऊन जा, मला काही लागत नाही." आणि त्या कुंभाराला सांगितलं, "त्याचा आवा पेटवण्यासाठी, मडके भाजण्यासाठी हे जे काही लाकडं असतील मी तुला देतो, तुला काय द्यायचं दे." ते दिलं, त्याच्याकडूनही पैसे मिळाले. असे पैसे मिळाल्यावर बरेचसे पैसे आले. आता एके दिवशी महत्त्वाचा मुद्दा सांगतो. सागराच्या धक्क्यावर एक मोठी बोट येणार होती हे त्याला माहीत झालं. त्याच्याकडे बोट येत आहे, तर बोटीमध्ये वेगवेगळं सामान आहे. मोठमोठे व्यापारी यायचे आणि ते सामान विकत घेऊन जायचे. हेही याला कळालं. जवळ काही बरेचसे पैसे जमलेले होते. तो त्या धक्क्यावर गेला आणि त्या धक्क्यावर जाऊन त्या ठिकाणी त्याचा मालक वगैरे बसला. त्याला सांगितलं, "तुझ्याकडचा जो काही माल असेल, तो माल मी विकत घेतो." आणि त्याला भेट वगैरे काहीतरी घेऊन गेला बा, त्याची ओळख वगैरे चांगली पडावं म्हणून. मग ती ओळख झाली. एक अंगठी वगैरे घेऊन त्या याला गेला. त्याला ती आपली भेटवस्तू म्हणून दिली आणि त्या ठिकाणी कणात मांडून आपलं ऑफिस टाकलं तिथं. आणि त्या कॅप्टनला सांगितलं, की ह्या लोकांना एकच सांगायचं, की हे सगळा माल तुम्हाला घ्यायचा असेल, तर पुढे ऑफिस टाकलेलं आहे. त्यांच्याकडून तुम्ही विकत घ्या. मग तुझी जेवढी किंमत विकायची मी तुला देतो, वरचा प्रॉफिट मी घेतो, स्पष्ट सांगून त्यांनी केलं. मग अशा रीतीने सगळे लोक व्यापारी यायचे, ह्याच्याकडे जायचे, योग्य किंमत देऊन याला काही प्रॉफिट मिळायचा, कमवायचं. सांगायचं म्हणजे काय झालं, की एवढा प्रॉफिट झाल्यानंतर तो कमवला. आता हे मोठा श्रीमंत झाला. त्या ठिकाणचा धनवान शेट्टी, राजा कोणी असेल, त्यांनी ह्याच्याकडे हे केलं, की विचारणा केली, की "माझी मुलगी तुला द्यायची आहे. तू एवढा विद्वान आणि असं-असं आहेस ते." त्यांनी सांगितली आपली अवस्था अशी. मग त्यांनी त्याला आपला जावई करून घेतला, श्रीमंत झाला, वगैरे, वगैरे. याचा जेव्हा आपण विचार करतो, ह्या जातक कथेचं आपण विश्लेषण जेव्हा करतो, तर हे जे त्याला धन मिळालं होतं, ही जी त्याला संपत्ती मिळाली होती, हे सम्यक मार्गाने मिळाली होती. ही संपत्ती मिळण्यासाठी पूर्वजन्मातले त्याचे कर्म जे होतात, कुशल कर्म होते. अर्थात त्यांनी दान वगैरे केलेलं होतं, लोकांशी रिलेशन ठेवलं होतं, मेत्ता भावना होते. त्याच्यामुळं सगळेच लोकं जिथं गेलं, तिथं त्यांना मदत करायची. आणि हे पैसा घेऊन मोठं श्रीमंत व्हायचंय, मला लोकांचं कल्याण करायचं. याच्यासाठी बघा, ज्या काही टाकाऊ वस्तू असतात, त्या कसा फायद्यात आणलं.
आणखीन एक मध्ये सांगायचं राहिलं होतं तुम्हाला, की त्या ठिकाणी ह्या शेतकऱ्यांचं एक त्यांना काम होतं ते सांगायचं होतं. ते एक भाग मध्ये एक विसरला होता, ते मध्ये ॲड करतो. तर एके दिवशी हे सिंधू घोडे म्हणून असतात. सिंधू खोऱ्यामध्ये घोडे वाढतात. त्याचा व्यापार करण्यासाठी त्या नगरामध्ये घोडे येत होते. तर त्या शेतकऱ्याला सांगितलं, की "बाबांनो, तुमच्या मालाची मी चांगल्या प्रकारे किंमत आणून देतो. तुम्ही एक करायचं, मला हे एवढं शेत द्या, त्याची काय किंमत असेल द्या." म्हणून त्यांच्याकडे त्या शेताचे पैसे दिले आणि सगळं गवत वगैरे का आणायचं कापून ठेवलं आणि माझा माल संपला, की तुम्ही आणा. त्याच्यातही पैसे कमवले होते. नंतर त्या शेतकऱ्याने माल आणला आणि लोकांनी त्याच्याशिवाय दुसरं दुकान नसल्यामुळे किंवा दुसरा तिथं खायला नसल्यामुळे याच्याकडूनच सगळे ते घ्यायचे. त्यांनाही भरपूर पैसे मिळाले, यांनाही भरपूर पैसे मिळाले. धंदा हा सम्यक असावा, त्याच्यामध्ये खोटं लबाडी काही नको आणि योग्य मार्गाने केलं तर पैसा कमवता येतो. अशा प्रकारची अवस्था याच्यामध्ये दिसून. हे म्हणून त्या प्रत्येक क्षणाला तुम्ही जागरूक असल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये जी काही परिस्थिती येईल, त्या परिस्थितीकडे डोळसपणे तुम्ही पाहिलात, सूक्ष्मतेने पाहिलात, त्याचं विश्लेषण केलात, जागरूकतेमध्ये राहिल्यावर केलात, तर त्या ठिकाणी तुम्हाला ते जटिल प्रश्न तर तुमचे सुटतातच आणि पुढे प्रगतीच्या मार्गाने जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत. याच्यासाठी आपण सतत जागरूक झालं, तर ध्येय संपादन करण्यासाठी तुम्ही कोणतेही सम्यक ध्येय ठेवा हो. हे सम्यक ध्येय ठेवण्यासाठी तुमच्याकडे शिलाचं पालन असलं पाहिजे. शिलाचं पालन का करायचं? माझं मन एकाच ट्रेंड झालं पाहिजे. मी विचार कसा करावं? अकुशल चित्ताची अवस्था त्याच्यातून वाढणार नाही आणि मी चांगल्या प्रकारे हे करण्यासाठी पानातिपाता वेरमणी म्हणजे दुसऱ्याचा मी वध करणार नाही. दुसऱ्याचा वध करते वेळेस तुमच्या मनाची कशी अवस्था होते आणि त्या समोरच्याची अवस्था कशी होते, तुम्ही जागरूकतेमध्ये नसल्यावर त्याचं करता. त्याबरोबरच अ, त्याच्या मनाची अवस्था म्हणजेच त्याच्या मनातला जे काही भाव असतात, त्याचे रिझल्ट तुम्हाला भोगावे लागतात. त्याबरोबरच एखाद्यानं कमवलेलं धन आपण घेऊन गेल्यानंतर त्याच्या चित्ताची अवस्था कशी होते, आपण तेवढ्यामध्ये खुश कसे राहतो, एवढंच नाही तर किती टेन्शन आपण घेत असतो. आता समोर माझ्यावर काही आघात होऊ शकतो, कोणी मला पकडू शकतो, अशाच प्रकारची भावना ठेवून आपण पुढे जातो आणि सतीमध्ये न राहिल्यामुळे अशा प्रकारचे हे पंचशील, अष्टशील, दशशील हे मुद्दाम होऊन बुद्धांनी सांगितलंय, की तुमच्या मनाला ट्रेन करा, की ते जेणेकरून त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील चुकीचं केल्यानंतर आणि चुकीचं न करण्यासाठी अशा प्रकारचे जे शीलाचं पालन करण्यासाठी सांगितलंय. या व्यतिरिक्त आणखीन चूळशील, मध्यमशील, महाशील आपल्या सम्मय्य फलसूक्त आणि ब्रह्मजाल सुत्तामध्ये दीघनिकायच्या हे चांगल्या प्रकारे वर्णन केलेलं आहे. म्हणून जीवनामध्ये पावलोपावली जागरूक राहण्यासाठी सतीचं इम्पॉर्टन्स या ठिकाणी आहे. आपल्या मनाला भटकू न देण्यासाठी आहे. आणखीन एक जातकचं वर्णन करतो. आहेत आपल्याकडे 5-10 मिनिटं. त्याच्यामध्ये ते एक जातक घेऊन ते एक आपण त्याचं विश्लेषण जर आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. मग हे विश्लेषण कसं करायचं बघा सांगतो तुम्हाला. तर मॅडम मला 45 मिनिटं आहेत ना? 9:30 आहेत ना वेळ? कल्पना मॅडम? हो सर, हो सर, हो हां, सर, मग हो सर. त्याचं तो आपण सांगला 9 त्याच्यामुळं 9 9:40 पर्यंत आहे तुम्हाला वेळ सर. 9:40 आहे का? मग आहेत भरपूर आहेत. वेळ हो, भरपूर हो. वेळ आहे. चालेल, चालेल. हो सर. तर आता ही एक फार महत्वाची आहे. त्याला तयो धम्मा म्हणतात. तयो म्हणजे 3 धम्म. बघा 3 धम्म कसे काम काम करतात. आता सतीचं महत्व इथं कसं आहे मी सांगतो. ही तयोधम्मा जातक आहे. या जातकमध्ये देवदत्त हा अ, वानर योनीमध्ये जन्मलेला असतो. वानर योनीमध्ये जन्मला असताना तो त्याचा संघ नायक असतो. त्याचा संघ असतो त्या वानराचा आणि एका मादी वानरनीशी त्याचा संबंध होऊन ती दुसऱ्या ह्याच्यावर दुसऱ्या पहाडावर राहायला गेली तिथे. तिथे हे संघाच्या बाहेर थोडी राहायला गेली. तर ते जाण्याचं कारण कसं? हे देवदत्त वानर असताना ते दुसरं जेवढा काही नर होईल, एखादा जन्मल पुत्र त्याचं हे करायचं, नपुसक करायचं, त्याचं अंड कतरायचा, काटायचा. आणि असं केल्यामुळे असं, की हा जर पुत्र मोठा झाला, तर माझा वध करील, ही त्याची धारणा होती त्याच्या मनाची. म्हणून ते अकुशल कर्म करत राहायचा. अशा प्रकारचं. म्हणून अरे काय झालं हो? अकुशल कर्म असे करत राहायचा. मग ही वानरीण होती. तिचा गर्भ मॅच्युअर झाला. दुसऱ्या पहाडावर जाऊन
बोधिसत्वाला जन्म दिला. मुलाबरोबर खेळत असताना म्हणजे दुसऱ्या वारणात खेळत असताना त्याचे आई, आजोबा, वडील वगैरे असायचे. तसेच यानं आईला विचारायचा, की माझा वडील मला कुठं आहे ते मला भेटून दे. मला वडील भेटून दे म्हटल्यानंतर त्याच्याकडे त्यानं हट्ट धरला. अरे बाबा नको त्याची भेट, तो फार क्रूर आहे, तुला असं करील, तसं करील. अशा प्रकारे त्याला सांगितलं, की त्याचं अकुशल कर्म असतं, त्याचं चित्त कसं असतं, हे तिनं बोधिसत्वाला समजून सांगलं. तरीही बोधिसत्वानं हट्ट घेतल्यामुळे ते मग आई पुढे आणि हा मुलगा पाठीमागे येत होता. देवदत्ताकडे मग ते आल्यानंतर देवदत्तांनी पाहिलं, की अरे बापरे! म्हणे माझा शत्रू हिनं वाढवलेला आहे. आता ह्याचं आपण मारलं पाहिजे. परंतु आता ते मोठा झाल्यामुळे त्याला नपुसक करणं आता काही शक्य नाही. म्हणून त्यानं काय झालं, अ, खुशी दाखवली, नकली खुशी दाखवली, की आपल्या पुत्रांना भेटलं पाहिजे म्हणून चला मिठी मारूया. जोरात मिठी मारायची आणि ते मारून बलदंड होता तो. त्याला मिठी मारून त्याला मारून टाकावं असा बेत कुणाच्या मनात होता? देवदत्ताच्या मनात होता. मग ह्या बोधिसत्वाने ह्याची ताकद जाणली, परंतु त्याला ते माहित नव्हतं देवदत्तामध्ये, की बोधिसत्वामध्ये 7 हातीचं बल असतंय. एखाद्या खांबाला कवटाळल्यासारखं त्याला असं एका लोखंडी खांब किंवा काँक्रीटचा खांब त्याला आपण कवटाळून त्याला दाबून मारू शकत नाही, की ते तोडू फोडू शकत नाहीत. अशा प्रकारे बोधिसत्वाचं शरीर आणि त्याने ती जागृत ठेवली ती. त्याच्यामुळे ह्याचे डोळे पांढरे व्हायला लागले, सोडून दिला. मग दुसरी युक्ती केली त्याने. देवदत्ताने दुसरी युक्ती केली, की ह्या शहराच्या बाजूला एक मोठं तळं आहे. त्या तळ्यामध्ये मध्यभागामध्ये फुलं आहेत. वेगवेगळे चांगले फुलं येतात. ते फुलं घेऊन ये, म्हणजे मी तुझा राज्याभिषेक करतो आणि तुला या संघाचा, माकडाच्या, वानराच्या संघाचा मी तुला राजा करतो. ठीक आहे म्हणून बोधिसत्व त्या ठिकाणी त्या तळ्यावर गेले. तळ्यावर गेल्यानंतर एका बाजूला उभं राहिलं आणि सगळ्या तळ्याची बारकाईनं तपासणी केली. बारकाईने तपासणी केल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आलं, अरे, या ठिकाणी प्राण्याचे आतच येण्याचे ठसे पायाचे. मात्र बाहेर प्राणी गेलाय, अशा प्रकारचे पायाचे ठसे जात असले त्याला दिसले नाहीत. मग त्यांनी जाणलं, की अरे, या ठिकाणी तर काहीतरी डेंजर आहे. हे तिथं त्यांनी जाणलं. मग त्यांनी आपली सगळी तिथं जी ताकद होती, ती ताकद लावून पाण्याला टच न करता एक छलांग मारायची आणि हातानं ते फुलं घेऊन पलीकडच्या टोकाला जायचं. तिकडून या भागाला येत असताना ते फुलं घ्यायचे आणि आपल्या कशात तरी भरून ते घेऊन निघत होता आणि पुढे जात होता. तेवढ्यामध्ये त्या तळ्यामधून जलराक्षस बाहेर आला आणि म्हणतो कसा, हे महापुरुषा, तू जाऊ नको, थांब. मग हे थांबले. मग आपली करंडी आणतोय आणि त्याच्यामध्ये फुलं आपल्या डोक्यावर घेऊन त्याच्या पाठीमागे जातो. त्याच्या पुढे पुढे जातो आणि बोधिसत्व पाठीमागे देवदत्ताला भेटायला जात असतात. हे जात असताना ह्या जलराक्षसाने एक वाक्य उच्चारलं आहे, की ज्या महापुरुषाकडे वीर्य असतं, सती असते आणि प्रज्ञा असते, तो आयुष्यामध्ये कधीही फेल ठरू शकत नाहीये. म्हणजे या ठिकाणी 3 गुण बोधिसत्वामध्ये कसे आले बरं? त्या पित्याचं काय वागणं आहे, कसं मातेनं सांगितलं होतं. त्यानं कसा डाव टाकला, की आता याला आपण त्या तळ्यावर पाठवल्यानंतर जलराक्षस याला मारून खाईल. म्हणून आपण काय केलं पाहिजे? जलराक्षस मारून खाईल म्हणून काय केलं पाहिजे? आपण सावध कसं राहिलं पाहिजे? प्रत्येक पाऊल त्यांनी बोधिसत्वाने, कारण बोधिसत्व अडल्ट्स म्हणजे तत्वप्रणाली याच्यामध्ये महत्वाची जागरूकताच इथं आपल्याला दिसून येते आणि त्या जागरूकतेमध्ये यशस्वी होतात. तर ह्या जातक कथेमधून आपल्याला दिसून येतं, की जेव्हा बोधिसत्व त्या तळ्यावर जातात आणि एकदमच पटकन जाऊन ते फुलं बघलेली नाही. तर तळ्याला चौबाजूनी त्याचं निरीक्षण करतात. त्याच्यात दिसून येतं त्याला, की आत जाणाऱ्या प्राण्याचे ठसे, तर मग तो प्राणी येत नाही. म्हणजे त्याने तिथं जाणलं, की अरे, ह्या पाण्यामध्ये काहीतरी धोका आहे. जलराक्षस आहे का नाही तो नंतरचा पार्ट. पाण्यामध्ये धोका आहे, म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे. परंतु हे फुलं तर न्यायचे आहेत. मग इथं 7 हातीचं बळ असतं, वीर्य असतं. ते कसं कामी आणायचं? म्हणून कसं सावधगिरीनं या टोकाकडून पलीकडे ते सगळं आजमावलं, आपली ताकद तिथपर्यंत जाऊ शकते का नाही, हे जजमेंट घेतलं आणि ते फुलं घेऊन आले. अशा रीतीने 2 कामं करत असताना, ही कामं करत असताना त्याची जागरूकता दिसून येते. स्थळावर सगळं निरीक्षण करणं आणि त्याचा अर्थ काढण्याचं निरीक्षण केलं, ती माहिती सगळी गोळा केली. हे सतीचं काम
आणि सती जागा होण्यासाठी यांची मनाची एकाग्रता, ही मनाची एकाग्रता, या ठिकाणी जागरूकता, या ठिकाणी लोक ह्यांचे प्राण्याचे ठसेच आहेत. हे ठसे कसे आहेत? आत येणाऱ्या प्राण्याचे, तर बाहेर जातच नाही, म्हणजे धोका आहे. हे जे जजमेंट डाटा दिल्यानंतर आत तिथं धोका आहे याचं विश्लेषण करून त्यांच्यामध्ये जी प्रज्ञा होती त्या प्रज्ञेनं हे सगळं केलं. म्हणजे त्याच्यातलं ते परिस्थितीवर मात करणं, परिस्थितीचा अर्थ काढणं, आपल्यातली ताकद आजमावणं, त्या ताकदीचा योग्य उपदेश करणं, उपयोग करणं आणि आपलं ध्येय साध्य करणं, या जातक कथेमधून आपल्याला दिसून येतं. म्हणजे आपल्यामध्ये ताकदही असली पाहिजे, शारीरिकही ताकद असली पाहिजे आणि ही मानसिकही ताकद असली पाहिजे. त्याचा योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य असा उपयोग केल्यानंतर माणूस कोणीही आपल्या आयुष्यात फेल होऊ शकत नाही. याच्यासाठी ध्यान साधनेची नितांत गरज असते आणि ते ध्यान साधना विपश्यना करून एवढंच भागत नाही, तर मी साधनेला बसल्यानंतर माझ्या शरीरामधून जे काही संवेदना पास होतात, ज्या संवेदना पास होतात, मनाची एकाग्रता झाली की त्या संवेदना पास होतात. हे आपण त्यात नेहमीच जात पास होतात हो, मात्र मनाची एकाग्रता झाली की या ठिकाणी आपण संवेदना त्या ठिकाणी होतात, वेदना म्हणतो आपण त्याला, त्याला संवेदनाच म्हणूया आपण. ह्या संवेदना कशा पास होतात, त्या संवेदनेची नेचर कसं असतं, कुशल, अकुशल, काय म्हणतात त्याला, संवेदना कशा असतात, कुशल अकुशल म्हणण्यापेक्षा दुःख, संवेदना दुःखद असतात, सुखद असतात, सुखद स्थूल असुखद, असतात, सूक्ष्म असतात. हा सूक्ष्म असतात. ह्या संवेदना आपण पास करत असताना त्याचं बारकाईनं आपण निरीक्षण करणं मनाच्या एकाग्रतेनं. आता ही संवेदना पास होत असताना त्याचं नेचर कसं आहे, दुःखद आहे माहित आहे, मात्र कसं दुखतं, कोण्या ठिकाणी दुखतं आणि ह्या दुखीचं नेचर कसं आहे, प्रत्येकाला हे नेचर वेगवेगळं असेल. ह्या नेचरचा संबंध कुठं लागतो हो, मी संगोपन केलेले शारीरिक आणि मानसिकतेमध्ये, मनामध्ये, भवांगामध्ये त्या कर्माचं, हे कर्म करते वेळेस तुमचे 6 इंद्रिय, त्याला आपण सलायतन म्हणतो, 5 इंद्रिय आणि मन यांनी जसजसं पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, हे सगळे पंचेंद्रियाचे आलंबन म्हणून जे करतो ना, जे आपण चित्र, शब्द, गंध, रूप, पोठभ म्हणजे स्पर्श आणि टच म्हणजे जिभेने चव घेतली आणि मनाने धम्म म्हणतात. ह्याचे धम्म हे सगळे आपल्या भवांगांमध्ये असतात. त्याचा उदय होतो, नष्ट होतो, उदय होतो, नष्ट होतो. ह्या उदय वे आपण इथंच म्हणतो, परंतु आपण ह्या 6 इंद्रियानं जे काही कर्म केलेले असतात, कर्माचे विपाक मधाच्या पोळ्यामध्ये मधमाशी जशी साठवती त्याप्रमाणे आपल्या भवांगामध्ये ठेवले असतात. भवांग म्हणजे दुसरं काही नाही हो, आपण जे केलेल्या कर्माचा साठा अनेक जन्मापासून जमा केलेला आहे. आपण जागरूक नसल्यामुळं ते एक एक बाहेर येतो, निघून जातो, ते आपल्याला कळत नाहीये. म्हणून बोधिसत्वानं काही केलं नाही, एवढंच केलंय की माझ्या मनात, माझ्या विचारानं कसं होतं, कृतीनं कसं होतं, मनाने कसं होतं आणि वाणीनं कसं होतं, हे कर्म कसे घडतात त्याला त्यांनी ट्रेन केलंय, ह्याच्यामध्ये शिलामध्ये हे केलं आणलं, म्हणून त्याला बंधनं घालून केलंय. म्हणून आपण ते बंधनं घालता कसंही करत असतो. मग हे त्याचा रिझल्ट कशा प्रकारची चित्तावस्था त्यावेळेस असते, त्याच्याप्रमाणे हे कर्म बनतात आणि हे कर्म माझ्या भवांगामध्ये असलेले उदयास आले की त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दाखवतात. आपण त्या कॅरेक्टरिस्टिक्स न बघता हे सुखद वेदना आहे एवढंच बघतो, ही दुःखद वेदना हे आहे एवढंच बघतो, असुखद, अदुःखद, ज्यालाच आपण अव्याकृत म्हणतो, अशी वेदना आपण फक्त ऑब्झर्व करत असतो. मग हे ऑब्झर्व करत असताना त्या वेदनेच्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि कर्माशी त्याचं रिलेशन कसं आहे आणि त्याचं बारकाईनं. दुसरी गोष्ट, ह्या वेदना जेव्हा तुमच्या शरीरामधून होत असतात त्यावेळेस त्याच दुःख देत असतात, हे तुम्हीच केलेले कर्म असतात, हे तुम्हालाच भोगायचे असतात. हे कर्म सिद्धांत आपण त्या ठिकाणी जाणायचा असतो. म्हणून तिथे रडत पडत असं नाही करायचं, तर हसत खेळत आणि हे करत असताना त्या ठिकाणी आपल्याकडे अधिष्ठान हे फार मोठं असलं होतं. कधी काही जरी झालं, किती वेदना झाल्या, किती दुःखद वेदना झाल्या, तरी मी उठणार नाही, माझा पाय लांब करणार नाही, तसाच एवढ्या वेळासाठी ठेवून, म्हणून हे अधिष्ठान राहिलं पाहिजे. आता बघा, याचं उदाहरण म्हणून द्यायचं असेल तर बोधिसत्व, एका बोधिसत्व जेव्हा ध्यान साधनेसाठी बोधिवृक्षाखाली उरुवेला या ठिकाणी बसले होते, आता बोधगया म्हणूया, त्या ठिकाणी तेच अधिष्ठान ठेवलं होतं.
की मला सम्यक संबोधी प्राप्त होईपर्यंत मी या ठिकाणाहून उठणार नाहीये. माझ्या शरीराचं रक्त जरी असेल, काही जरी झडलं तरी मी उठणार नाहीये. म्हणून ह्या ठिकाणी ते अधिष्ठान ठेवून बुद्ध बसले आणि पूर्वीच्या 24 बुद्धाच्या काळामध्ये बोधिसत्व झाल्यापासून तेव्हापासून सगळा धम्म त्याच्या भवांगामध्ये होता. त्याचा उदय वे व्हायचा आणि मनाची एकाग्रता इथं झाली होती. प्रज्ञा इथं जागा होते, सती इथं जागा होते. म्हणून हे धम्म कसं आहे, माझ्याकडे काय काय होतं, कसं कसं होतं, विश्वात काय घडतं ते माझ्या शरीरात आहे तिथं जाणलं आणि ते धम्म आता मला रिअलाइज झाला. रिअलाइज झाला आणि ते धम्म प्राप्त झाला. सगळे संयोजन नष्ट झाले तर सगळे आश्रव नष्ट झाले तर आणि मी आता ह्याच्यातून मुक्त झालो. हे आता माझ्याकडे कोणताही विकार राहील नाही ही त्यांना तिथं जाणीव झाली. म्हणजे भवांग त्यांचं पुनर्जन्म घेण्यासाठी जे होतं ते आता सगळं हे कर्म खाली झालेलं आहे. कुशल कर्म असतील, अकुशल कर्म असतील, ते सगळं खाली झाल्यामुळे आता पुनर्जन्म घेण्यासाठी ते बीजच नष्ट झाले तर मी आता कशाला जन्म घेऊ, अशा प्रकारची इथं ही त्यांना जाणीव झाली. हे त्यांनी आपल्या शरीर आणि मनाचं सती आणि प्रज्ञेच्या बळावर निरीक्षण केल्यामुळं त्यांना आता हे सगळं विश्व कळायला लागलं, समजायला लागलं, विश्वाचा एक भाग झाले. म्हणून त्या काळात त्यांना काय कळालं होतं, हे 4 अपरिमेय झाले, ज्याचे काही आपण मोजू शकत नाही असे घटक त्यांनी त्यावेळेस पाहिले. कोणते घटक होते बरं? हे 4 महत्वाचे अपरिमेय आहेत. अपरिमेय म्हणजे त्याला मोजू शकत नाहीत. लांबी, रुंदी, खोली असं कोणत्याच प्रकारचं काही मोजू शकत नाहीत. असे 4 घटक आहेत, हे आपण लक्षात ठेवा. त्याचा बोध कसा होतो 4 घटकाचा, की आकाश अनंत आहे, त्याला आपण मोजू शकत नाही, पण जाऊ शकत नाही. त्यानंतर ह्या आकाशामध्ये जेवढे काही ग्रह तारे आहेत, सूर्यमालिका आहेत, किती सूर्य आहेत याची आपण गणती करू शकत नाही. ह्या ग्रहमालिकेवर किती जीवजंतू वाढत आहेत, कसे आहेत हेही आपण मोजू शकत नाही. त्याबरोबरच या सूर्यमालिकेमध्ये म्हणा किंवा ह्याच्यामध्ये जे ग्रह तारे आहेत त्याच्यापैकी फक्त आणि फक्त असे ग्रह आहेत ज्याला आपण दशसहस्र लोक धातू म्हणतो. म्हणजे ह्या ग्रहावरच फक्त लोकसंख्या राहत असते, लोक राहतात. लोक म्हणजे चेतना, वेगवेगळ्या फॉर्म मध्ये असलेल्या चेतना असतात. म्हणून महासमय सुद्धाचा जेव्हा अभ्यास करत असतो तर त्या ठिकाणी दशसहस्र लोक धातूमध्ये जे काही सिद्ध चित्त होऊन वेगवेगळे फॉर्मेशन केले त्याला ब्राह्मण, श्रमण आणि 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स मध्ये ब्रह्मापासून आणि देवलोकापासूनचे सगळे बुद्धाचं भेटण्यासाठी 5,500 भिक्खू नका 1200 भिक्खू येतात त्या ठिकाणी येतात कपिलवस्त्या जवळ. हे महासमय सुत्तामध्ये ते सगळं दिलंय. म्हणून हे 10,000 ग्रह आहेत, तिथं जीव राहतात, लोक राहतात, अशा प्रकारचे शोध लावले बुद्धांनी सांगलं. आणि चौथं म्हणजे काय आहे तर की बुद्धाचं ज्ञान हे असीमित असतं. हे ते असीमित म्हणजे त्याही ज्ञानाची सीमा नाही किती घेत होते असा बोध त्या ठिकाणी बुद्धांना झाला. त्या ठिकाणी सम्यक संबोधी प्राप्त झाली, त्याचा पडताळा घेतला. हे सगळं जे संपादन केलंय हे संपादन सती, हे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे समाधी, सती आणि काय त्याला प्रज्ञा म्हणतात, याच्या बळावर केलंय. आणि आता सगळे संयोजन नष्ट झाल्यामुळं त्यांचं शरीर अगदी क्रिस्टल क्लिअर झालं, परिशुद्ध झालेलं आहे. आणि त्यावेळेस बुद्धांनी आपल्या प्रज्ञेनं ज्वेल चंबर तयार करून त्या ठिकाणी आपल्या शरीरामधून, त्याच्या शरीरामधून ज्या काही 6 प्रकारच्या रश्मी बाहेर पडत असतात, वेगवेगळ्या कलरचे प्रकाश किरण बाहेर पडत असतात आणि विश्वामध्ये चौकट जात असतात. आणि तेच चौकट ऐकून त्या ठिकाणी लोकांना कळतं की आता सम्यक संबुद्ध इथे निर्माण झालेले आहेत. हे जाणणारे सगळे जे चित्ताची अवस्था शुद्ध होऊन देवलोकात गेलेले आहेत, ह्या 6 रश्मी ज्वेल चेंबर्स मध्ये त्यांनी त्या तयार करून त्या फैलावलेल्या असतात, पसरलेल्या असतात. हे पठाण सुत्तामध्ये याचं आपणाला माहिती मिळू शकते. एखाद्याला इंटरेस्ट असेल तर पठाणाची प्रस्तावना वाचा, त्याच्यामधून आपला सगळं रिअलायझेशन होतं. आणि हे रिअलायझेशन झाल्यानंतर आपणाला सत्य धर्म कळतो. आता सत्य 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 जाणणं म्हणजे कसं हो, प्रज्ञेनं, म्हणजे आपण काय म्हणतो, प्रज्ञा किती प्रकारच्या आता, श्रुतमय पय्या, चिंतनमय पय्या आणि भावनामय पय्या. म्हणजे आता हे आपण ऐकतो, पुस्तक वाचतो, स्पर्श करतो, 5-6 इंद्रियांना आपण त्याचा हे करतो, माहिती गोळा करतो. मग त्याच्यामुळे काय होतो, त्याच्या बरहुकूम आपण चालायला लागतो. बरहुकूम चालल्यानंतर
त्याचा जे रिझल्ट मिळतो, त्याचं चिंतन जेव्हा करतो, भावनामय प्रज्ञा वाढत असते आणि त्यालाच आपण रिअलायझेशन म्हणतो. हे रिअलायझेशन होण्यासाठी त्याचा पुरेपूर आपणाला अर्थ कळण्यासाठी, ते जाणून घेण्यासाठी ही प्रज्ञा जागा होण्यासाठी, सगळ्याचा हे करण्या सम्यक संबोधी प्राप्त होणं, जीवन सुखी राहणं, याच्यासाठी आपल्या मनामध्ये ह्या सतीचं फार महत्व आहे. प्रज्ञेचं ह्या तिन्ही फॅक्टर एवढे महत्व आहेत आणि ते महत्वाचे फॅक्टर्स वेदनेमधूनच मिळत असतात. ह्या 3 फॅक्टरमुळे बुद्धांनी बोधिसत्वानी सम्यक संबोधी प्राप्त केली आणि तो धम्म लोकांना सांगत होते. अशा रीतीने बाबासाहेबांनी सुद्धा इथले प्रश्न जाणले, आपली अवस्था जाणली आणि प्रकांड पांडित्य त्यांनी ते कमवलं, ते इथं लोकांना सांगलं. बोधिसत्व जन्म घेत असताना वेळ काळ ठरवतात आणि मला कोणतं काम किती करायचं ते ठरवून, किती वेळात करायचं ठरवून, त्या ठिकाणी ते काम पूर्ण करून ते निघून जात असतात. हे करण्यासाठी त्या ठिकाणी टाइम बाउंड कार्यक्रम असतो. त्यावेळेस त्यांची चित्तावस्था म्हणजेच प्रज्ञा, सती आणि समाधी किती प्रगल्भ असतात, किती वेल कॉन्सन्ट्रेटेड असतात, कसं हे आत्मसात केलं असतं आणि कशालाही बळी न पडता जीवन सुखी करता येतं. जीवनातलं अल्टिमेट ध्येय आहे ते निब्बाण प्राप्तीचं, या मार्गाने आपल्याला करता येतं. या ठिकाणी बरंचसं पुढे बोलायचं असल्यामुळे मी आता इथं थांबलेलं बरं. आणखीन 5-6 मिनिटं आहेत, त्या मिनिटामध्ये काही आपण प्रश्न उत्तर घेऊया. मी थांबतो. पुढचा भाग आला तर पुढच्या लेक्चरमध्ये घेईल. मॅडम ठीक आहे का, थांबू का आता? हो सर. हा, मग काही प्रश्न उत्तर असतील ते तुमच्या लिमिटेड टाइम मध्ये आपण त्याचं व्यवस्थित त्याचे प्रश्न उत्तर आपण हे करूया. आणि ते हा प्रश्न सर, प्रश्न. आजच्या ह्याच्याशीच रिलेटेड असावे. अवांतर काय घेण्याची काही जरूरत नाहीये, कारण विषय सोडून जाणं ते काही नसतं ते. तर ह्याच्यामध्ये कोणाला बरोबर आहे कोणती सर. शंका असेल तर कृपया प्रश्न विचारू शकता. प्रश्न विचारू शकता. कोणाला प्रश्न आहे? सर, सिंधू मॅम. मॅडम मी एक विचारू का? बोला बोला मॅम. सर, म्हणजे प्रत्येक वेळी आपण असं जातक कथा किंवा भगवंताच्या जातक कथा वाचतो, किंवा जेव्हा सिद्धार्थाचा जन्म झाला तेव्हापासून म्हणजे त्यांचा आतेभाऊ वगैरे